हॅलो, नमस्कार. कसे आहात? खाताय ना? खाल्लंच पाहिजे. घरात भाजीला काही नाही आहे? चला तर मग आज चमचमीत काजू करी बनवूया. आज आपण हॉटेलसारखी काजू करी बनवणार आहोत, ते पण घरच्या घरी. चला तर मग बनवायला घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, लसूण, कोथिंबीर, थोडेसे काजू, टोमॅटो, अद्रक आणि थोडेसे खडे मसाले. आता कांदा आपण तव्यावर तेल टाकून तळून घेणार आहोत. जास्त काळा नाही करायचा. आता टोमॅटो पण तळून घेऊ. त्यामध्ये लसूण टाकू. जास्त नाही तळायचं, 50%च तळायचं आहे. थोडेसे काजू तळून घेऊ. काजू खरपूस तळून घ्यायचे आहे. आता खडे मसाले पण तळून घेऊया. सर्व मसाला तळून झालेला आहे. मिक्सरमधून बारीक करून घेऊ. आता कढईमध्ये तेल तापल्यानंतर भाजीसाठी लागणारे काजू तेलामध्ये तळून घेऊ. मस्त लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने तळायचे आहे. आपले काजू तळून झालेले आहे. चला आता ग्रेव्ही करायला घेऊ. आता तेलामध्ये वाटलेलं वाटण टाकून घेऊ. ते मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ. 5 ते 6 मिनिट लागतात मसाल्याला तेल सुटायला. हे बघा, आपल्या मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता त्यामध्ये आपण हळद पावडर टाकूया. थोडीशी लाल तिखट, 2 चमचे घरगुती काळा मसाला घालूया. थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकूया. त्याने कलर खूप छान येतो. 1 चमचा धना पावडर टाकूया. 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकूया. आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिट मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया. मसाला परतवताना लो ते मीडियम फ्लेमवरच परतवायचा आहे आणि परतवताना जास्त घाई पण नाही करायची. काजू करी काय आपण रोज रोज नाही बनवत, त्यामुळे थोडंसं चवदार बनवायचं आणि चवीने खायचं. मला तर स्वयंपाक करताना कधीच कंटाळा येत नाही. आपल्या मसाल्याला हळूहळू तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि ग्रेव्हीचा कलर पण किती छान दिसतोय आणि घरभर वास पण खूप भन्नाट सुटलाय. घरात भाजीला काही नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया. मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. काजू करी बनवणं एवढं पण काही अवघड नाही आहे आणि त्यातले त्यात मी तुम्हाला आणखीनच सोपं करून दाखवते. तुम्ही बघू शकता, आपल्या मसाल्याचा कलर एकदम चेंज झालेला आहे. बघा, दिसते की नाही एकदम हॉटेलसारखी ग्रेव्ही. माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटले. बघून तुमच्याही तोंडाला पाणी आलेच असेल. आपली ग्रेव्ही तयार आहे. आता आपण त्यामध्ये काजू टाकून घेऊया. इथे काजूचे मी 2 भाग केलेले आहे. खूप सारे काजू टाकून घेतले. आता आपल्याला भाजी किती बनवायची आहे त्याप्रमाणे पाणी टाकून घेऊया. पण ही ग्रेव्ही जास्त पातळ नाही बनवायची. मसाला छानसर परतला की कलर खूप छान येतो. मी इथे 3 ते 4 लोकांसाठी भाजी बनवते. आता आपण 10 मिनिट याला शिजवून घेणार आहोत. काजू करी कोणाला कोणाला आवडते ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला बनवायची शिकवली आहे. त्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. 10 मिनिट झालेले आहे. आपली काजू करी बनून तयारच आहे. तुम्ही बघू शकता, कलर किती छान आलेला आहे. एकदम बघूनच तोंडाला पाणी येते. चला तर मग झटपट खायला घेऊ. मस्त गरम गरम चपाती आणि झणझणीत अशी काजू करी या खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर तुमचा मिस नाही होणार. बाय बाय.